प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू रे काय तुला वाहू, प्रभू रे काय तुला वाहू. तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ, प्रभू रे काय तुला वाहू, प्रभू रे तुला वाहू. नक्षत्राच्या अगणित ज्योती तुझ्या प्रांगणी पाहाऊ सळती, शशिरवी दीप सळकती तुझ पुढे. वात कशी लावू, प्रभू रे काय तुला वाहू, प्रभू रे काय तुला वाहू. हे गाणं आजच्या दिवशी का बरे गायचं? त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेलं एक महत्त्वाचं वाक्य, देवाचे ते देवाला द्या आणि कैसराचे ते कैसराला द्या. ह्या शब्दांमध्ये एक महत्त्वाचं सत्य दडलेलं आहे की ह्या पृथ्वी तलावरील जीवन जगत असताना पृथ्वी तलावरील आपल्या जीवनाची जी काही कार्यकर्तव्य आहेत ती माणसाने इमाने इतबारे बजावली पाहिजेत. परंतु ही कार्यकर्तव्ये बजावत असतानाच शेवटी सृष्टीचा सम्राट प्रभू परमेश्वर आहे ह्याचा माणसाने कधीच विसर पडू देऊ नये. म्हणूनच जे देवाचे ते देवाला द्या आणि जे कैसराचे ते कैसराला द्या असा सल्ला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. पार्श्वभूमी आपणा सर्वांना ठाऊक आहे की हेरोदाकडची माणसं आणि परुषांकडची माणसं एकत्र येतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतात की गुरुजी, तुम्ही तर अतिशय चांगले आहात, तुम्ही कोणाचं तोंड बघून तोंड देखल्या त्याचा न्याय करत नाहीत किंवा कोणाची भीड मुरवत राखत नाहीत, तर मग आता आम्हाला सांगा, कैसराला कर देणं योग्य की अयोग्य? प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं ढोंग समजतो. कारण जर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं असतं की कैसराला कर देणे योग्य आहे, तर यहुदी लोक जे आहेत त्या यहुदी लोकांना फार वाईट वाटलं असतं. कारण यहुदी लोक रोमी लोकांची सत्ता मानत नव्हते. त्यांच्या सत्तेखाली जुलमाखाली जीवन जगत होते. ती सत्ता उलथून टाकावी, झुगारून घ्यावी म्हणून प्रयत्नशील होते. झिलट नावाची हिंसाचारी संघटना देखील कार्यरत होती. अशा प्रकारे रोमी सरकारविरुद्ध कटकारस्थानं सुरू होती. आणि म्हणूनच जर येशूने सांगितलं असतं की त्यांना कर देणं योग्य आहे, तर येशू धर्मद्रोही ठरला असता. परंतु दुसरीकडे कर देणं अयोग्य आहे असं म्हटलं असतं तर साक्षात त्यानेच रोमी सरकारविरुद्ध बंड पुकारलेला आहे असा आरोप त्याच्यावरती केला गेला असता. येशूचा न्याय करण्यात आला तेव्हा देखील हाच आरोप त्याच्यावरती केला गेलेला होता, ह्याची आपल्याला इथे आठवण होते. आणि म्हणूनच हेरोदीय जे होते ते सरकारचे प्रतिनिधी होते, परुषी होते, ते धर्माचे प्रतिनिधी होते. इथे धर्मद्रोह आणि देशद्रोह अशा प्रकारचे दोन पर्याय येशूसमोर ठेवण्यात आलेले होते. येशूने मात्र सुवर्ण मध्य साधला की जे देवाचे आहे ते देवाला द्या, जे सरकारचं आहे ते सरकारला द्या. सरकारचं काय आहे? नाणं आहे, त्याच्यावरती मुखवटा आणि छाप कोणाचा आहे, लेख कोणाचा आहे? सरकारचा आहे, कैसराचा आहे. मग त्याला देऊन टाका. परंतु माणसावरती कोणाचा छापा आहे? माणसावरती कोणाचा लेख आहे? साक्षात परमेश्वराचा. मग जर तो परमेश्वराचा छापा, परमेश्वराचा लेख, परमेश्वराचा मुखवटा माणसामध्ये असेल तर माणसाला परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं सर्वस्व परमेश्वराला देणं गरजेचं आहे.
आज आपण स्वतःला प्रश्न विचारायचे की ह्या जगातील शशी रवी चंद्र सूर्य तारे सर्व काही परमेश्वराचं आहे. नद्या नाले डोंगर पर्वत हिरवी झाडं सर्व काही परमेश्वराचं आहे. आपलं काय आहे? तरी देखील आपण त्यातूनच काहीतरी निवडून परमेश्वराच्या चरणी अर्पण करत असतो. फळे फुले अगरबत्त्या तेल वात हे सगळं परमेश्वराला अर्पण करत असतो, परंतु ते सर्वस्वी त्याचंच आहे. त्यामध्ये जर आपण सर्वस्वाचं अर्पण केलं नाही तर ह्या सर्व वस्तूंना अर्थ नाही. म्हणून आज आपण आपलं सर्वस्व परमेश्वराच्या चरणापाशी अर्पण करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.